तुम्हाला दंडोबा मंदिराचा खरा इतिहास माहिती आहे का? काही म्हणतात इथे श्रीराम वनवासात आले होते, पण याचा पुरावा कुठेच नाही. चला मग शोधूया जागेचं गूढ आणि वास्तव फक्त या व्हिडिओत. श्री दंडोबा मंदिर हे सांगली शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेले ठिकाण ट्रेकिंग आणि धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. लोकेशन वाईज म्हणायचं झालं तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याच्या खरशिंग गावाजवळच्या 5 ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे 1150 हेक्टरमध्ये पसरलेला हा एक डोंगर आहे. हा डोंगर सह्याद्री डोंगर रांगेमध्ये मोडतो. नमस्कार मंडळी, आज आपण घेणार आहोत एक खास सफर सांगली जिल्ह्यातील एक पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी श्री दंडोबा मंदिर. डोंगराच्या कुशीत बसलेलं, देवतेच्या आशीर्वादाने भरलेलं आणि ट्रेकिंग प्रेमींना भुरळ घालणार हे ठिकाण. चला तर मग दंडोबा डोंगराची माहिती आणि मंदिराचा इतिहास आपण जाणून घेऊया. या डोंगरावर प्रमुख आकर्षण म्हणजे दंडनाथाचे प्राचीन मंदिर. यावरूनच याचं नाव दंडोबा पडले आहे. डोंगराला सुमारे 100 ते 120 फूट पोखरून हे मंदिर बनवले गेले आहे. या प्राचीन मंदिरात प्रवेश केल्यानंतर गुहेमध्ये नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. दंडोबा मंदिर हे एक प्राचीन गुहा मंदिर आहे. हे मंदिर एका मोठ्या डोंगरावर वसलेलं आहे, ज्याचा विस्तार सुमारे 1000 हेक्टर आहे. मंदिराच्या गुहेत नागवेड्यातील मूर्ती आहे. या मंदिराची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी असू शकते. या मंदिराला धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांसाठी मोठी गर्दी असते, विशेषतः शेवटच्या श्रावण सोमवारी. दंडोबा टेकडीच्या माथ्यावर दंडोबा नावाचे भगवान शिवाचे एक प्राचीन गुहा मंदिर आहे. दंडोबाला दंडनाथ असेही म्हणतात. हे एक लहान गुहा मंदिर आहे. या प्राचीन गुहेत एक मोठे शिवलिंग आहे. त्याशिवाय तुम्हाला तेथे भगवान विष्णू आणि देवी दुर्गा मातेची मूर्ती आढळते. शिवलिंगासमोर नंदी आणि त्रिशूल देखील आहे. या मंदिरात गुहेतच प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिरातील वातावरण खूप थंड आहे. उन्हाळ्यातही तुम्हाला इथे थंडीचा प्रभाव जाणवेल. वर्षभर हजारो पर्यटक दंडोबा टेकड्यांना भेट देतात. लोकेशन वाईज म्हणायचं झालं तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याच्या खरशिंग गावाजवळच्या 5 ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे 1150 हेक्टरमध्ये पसरलेला हा एक डोंगर आहे. हा डोंगर सह्याद्री डोंगर रांगेमध्ये मोडतो. दंडोबा डोंगराची माहिती आणि मंदिराचा इतिहास आपण जाणून घेऊया. या डोंगरावर प्रमुख आकर्षण म्हणजे दंडनाथाचे प्राचीन मंदिर. यावरूनच याचं नाव दंडोबा पडले आहे. डोंगराला सुमारे 100 ते 120 फूट पोखरून हे मंदिर बनवले गेले आहे. या प्राचीन मंदिरात प्रवेश केल्यानंतर गुहेमध्ये नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. पिंडीला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्राचीन गुहा सुद्धा आहे, जी खूप मोठी आणि सुरेख पद्धतीने बनवली गेली आहे. तिथे पुरातन काळातील चित्रेही होती, जी कालांतराने पुसत झाली आहेत. महादेवाचं मंदिर असल्याने श्रावणाच्या सोमवारी इथे भव्य यात्रा भरते आणि भरपूर भाविक भेटीस येतात. स्थानिक कथानुसार हे ठिकाण पूर्वीपासून योगी साधक यांचं ध्यानस्थान राहिलेलं आहे. गुहांमध्ये साधना केली जायची आणि अजूनही तेथे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. श्री दंडोबा मंदिर इथे आल्यावर मन शांत होतं, शरीर दमतं, पण आत्मा तृप्त होतं. तुम्ही कधी सांगलीला आला तर या ठिकाणी जरूर या. डोंगरावरून खाली दिसणारा परिसर, मंद वारा आणि देवाच्या पायाशी मिळणारी शांतता सगळं काही अविस्मरणीय आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत क्रांतिकारकांचे नेते रत्नाप्पा कुंभार यांचे येथे गुप्ता पद्धतीने वास्तव्य आणि कचेरी होती. दंडोबा डोंगरावर जो किल्ला नाहीये, त्यामुळे त्या असलेल्या शिखरांचं बांधकाम नेमका कशासाठी आणि कोणी आणि कोणाच्या काळात झालं हे सांगणं अवघड आहे आणि त्याचे कुठेही संदर्भ सुद्धा उपलब्ध नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तर नसावा असं वाटतं, कारण ती बांधकाम शैली महाराजांना बाकी बांधकामांना मतच होत नाहीये. तसंच हा भाग जास्त काळ आदिलशाच्या राज्यात होता. शिवरायांनी बांधला असता तर छोटासा का होईना किल्ला इथे बांधलाच असता. सह्याद्रीच्या पोटात काय काय दादलं हे एक रहस्यच आहे. याचा एक नमुना म्हणजे दंडोबाचं डोंगर. डोंगरावर सुमारे 300 वर्षापूर्वीचं शिखर आजही सुस्थितीत इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. स्थानिक पुजारी सांगतात की प्रभू श्रीराम वनवासात असताना या ठिकाणी थांबले होते. याचा उल्लेख जरी रामायणात मिळत नसलाही तरी इथल्या लोकांच्या श्रद्धेत ही गोष्ट खोलवर रुजलेली आहे. दंडोबा मंदिर हे केवळ धार्मिक नव्हे तर निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगसाठी हे स्वर्ग आहे. पायथ्यापासून सुरू होणारा हा ट्रेक झाडांमधून, दगडांवरून आणि थेट डोंगर शिखरापर्यंत घेऊन जातो. वर गेल्यावर जे दृश्य दिसतात ते खरंच चकित करणारे आहे. श्री दंडोबा मंदिर हे सांगली जिल्ह्यात भोसे गावाजवळ बसलेलं आहे. सांगली शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण ट्रेकिंग आणि धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
दंडोबा मंदिर हे दंडोबा हिल फॉरेस्ट रिझर्वचा एक भाग आहे. येथे ट्रेकिंगसाठी अनेक जण येतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.